वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ परभणीत प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा संपन्न। परभणी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा परभणीत पार पडली। राहुल नगर येथे झालेल्या या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी वंचितांच्या सर्व उमेदवारांना विजयी करून परभणी महानगरपालिकेची सत्ता वंचित बहुजन आघाडीच्या हाती देण्याचे आवाहन मतदारांना केले। वंचित बहुजन आघाडी परभणी महानगरपालिकेच्या एकूण 23 जागांवर निवडणूक लढवत असून या पार्श्वभूमीवर राहुल नगर येथे ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेला वंचित बहुजन आघाडीचे सर्व उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भाषणात सध्याच्या सत्ताधाऱ्यांवर टीका करत शहराच्या विकासासाठी सक्षम आणि प्रामाणिक नेतृत्वाची गरज असल्याचे सांगितले। वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष मुदस्सर असीर यांच्या नेतृत्वाखाली उमेदवारांना विजयी करून महापौर पद व महानगरपालिकेची सत्ता वंचितकडे द्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले। यावेळी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी सय्यद खिजर, परभणी। एक मत त्यांनी अजून जुळवायचं आणि ते जुळवलेलं मतदान पक्षाच्या उमेदवारांना मिळेल हे त्यांनी पाहिलं। समजा एका प्रभागामध्ये असताना 4-4.5 हजार असं धरून चालू की फुले शाहू आंबेडकरी मतदार आहे, त्यांनी एक अजून जमवला तर किती होतात? 90,000। परभणीमध्ये निवडून यायला किती लागतात? 3.5-4.5। तुम्ही उमेदवार जिंकून आणला जिंकून की मुदस्सर झाले महापौर। आता तो एक कसा आणायचा हे मी तुम्हाला सांगत नाही, तुम्हाला चांगलं माहिती आहे। त्याच्यामुळे ही सगळी जबाबदारी तुम्ही घेतली का? एक मत पक्षाला तुम्ही अधिक मिळवून, तुमच्यापेक्षा एक मत अधिक तुम्ही मिळवून दिलं असं मी गृहीत धरू का? महिलांनी महिलांचं मतदान बघा, पुरुषांनी पुरुषाचं मतदान बघा, तर नगरसेवकांमधून आहे। आणि म्हणून इथल्या असणाऱ्या मुस्लिम समुदायाला माझं असणारं आव्हान आहे की उद्याचा असणारा महापौर मुदस्सर यांना असताना आपल्याला बघायचं असेल तर वंचितचे सर्वच उमेदवार